सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या लग्नाबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहू शकता. जर आज तुम्हाला सासरच्या एखाद्या व्यक्तीकडनं पैशांची देवाणघेवाण करावी लागली तर त्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. यामुळे तुमच्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी सुरू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. तुमचे कुठले तरी मौल्यवान सामान चोरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं सावध राहा. धार्मिक क्षेत्रासाठी केलेली यात्रा मात्र यशस्वी होईल आणि तुम्हाला आज एक प्रकारचं समाधान मिळेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नामधले सगळे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज नोकरी किंवा व्यवसायामध्ये कोणत्याही वादात पडण्याची गरज नाही, कारण हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तुमचे शत्रू आज मजबूत होताना दिसतील, त्यामुळे थोडं सावध राहा. आज कोणती तरी प्रतिकूल बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रवासाला जावं लागू शकतं, त्यामुळे तुम्ही प्रवासाची मानसिक तयारी ठेवा. आरोग्याबाबत सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यामध्ये घालवाल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या आईवडिलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील कलह आज पुन्हा डोकं वर काढू शकतो, त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढू शकतो. मुलांकडनं आज तुम्हाला एखादी शुभ बातमी ऐकायला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या रागावलेल्या जीवनसाथीदाराला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला धनलाभाची अपेक्षा आहे. उपजीविकेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जे काही नवीन प्रयत्न करताय ते आज पूर्णपणे यशस्वी होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला राहील. आज तुम्ही आर्थिक कामांवरती पैसे खर्च कराल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमची थांबलेली कामं पूर्ण करण्याचा आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संध्याकाळी तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे कामात व्यस्त दिसतील. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा तुम्हाला आनंद मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज काही त्रास आजार देऊ शकतात, जसं की मल, मूत्र, रक्त इत्यादींची तपासणी करून तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबामध्ये आज एखादा शुभ कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामुळे लहान मुलं फार तुम्हाला मजा मस्ती करताना दिसतील. जर तुम्ही भागीदारीमध्ये कुठलाही व्यवसाय केला असेल तर तो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला त्यातून चांगला नफा देखील मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आजूबाजूचं वातावरण हे आज आनंददायी राहील. कुटुंबातील सर्व सदस्यांचा आनंद वाढताना दिसेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीची समस्या आज संपुष्टात येईल. आज जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाचे योग अत्यंत मजबूत आहेत. तुमच्या हातात पुरेसे पैसे असल्यानं तुम्हाला खूप आनंद होईल. मित्रांकडनं तुम्हाला आज भरपूर फायदा मिळू शकतो. संध्याकाळचा वेळ तुम्ही स्वादिष्ट पदार्थ खाण्यात घालवाल आणि त्याचा आनंदही घ्याल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की रोजगार आणि नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही जे काही प्रयत्न करताय
त्यात तुम्हाला कमी वेळेत यश मिळेल. मुलांकडनं तुम्हाला काहीतरी सुखद बातमी मिळेल ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुमचा कोणताही कायदेशीर वाद सुरू असेल तर त्यात तुम्हाला आज विजय मिळेल. आज शुभ कार्यांवरती तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. विद्यार्थ्यांना आज पैशांची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे त्यांना थोड्याशा अडचणींचाही सामना करावा लागेल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायात आणि नोकरीमध्ये काही शत्रू डोकं वर काढू शकतात, परंतु ते आपसामध्ये भांडून नष्ट होतील, त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण तुमच्या वाणीतील मृदुता आज तुम्हाला विशेष मान सन्मान मिळवून देईल. संध्याकाळच्या वेळी तुमच्या जीवनसाथीदाराच्या आरोग्यात थोडासा बिघाड होऊ शकतो, यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल आणि तुमचे जास्तीचे पैसेही खर्च होतील. जर विद्यार्थी एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ इच्छित असतील तर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी खूप चांगला राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की ज्या व्यक्ती रोजगाराच्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप चांगला राहील, कारण आज त्यांना रोजगाराशी संबंधित काहीतरी नवीन आणि चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यापार आणि व्यवसायासाठी केलेली कुठलीही यात्रा आज सुखद आणि फायदेशीर ठरेल. आज जर तुम्ही कुठल्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला नशिबाची आज पूर्ण साथ मिळेल. परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांना आज कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. यामुळे तुमच्या मनाला खूप शांती आणि आनंद मिळेल. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची भीती वाटू शकते, त्यामुळे तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. तुमच्या मुलांना स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यश मिळताना दिसते, यामुळे तुमच्या मनात खूप आनंद आणि उत्साह निर्माण होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचं संपूर्ण सहकार्य मिळेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला कामामध्ये जास्त यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या वागण्यात शांतता आणि समाधान दोन्ही टिकवून ठेवावं लागेल. जेव्हा तुम्ही हे दोन्ही गुण जपून ठेवाल तेव्हाच तुमची कामं यशस्वी होतील. राजकारणाच्या क्षेत्रात तुम्ही जे काही प्रयत्न केलेत त्यात तुम्हाला आज यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये नवीन करार होतील, ज्यामुळे तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल. आज काही अप्रिय लोकांशी तुमची भेट होऊ शकते, यामुळे तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. जर मुलांशी संबंधित काही समस्या तुमच्या सुरू असतील तर त्यात तुम्हाला थोडासा दिलासा मिळताना दिसतोय. आज तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन मार्ग देखील सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज तुमच्या व्यवसायासाठी नवीन कौशल्य शिकण्याची गरज आहे. कला तुमच्या व्यवसायाला एक नवीन ऊर्जा देईल आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या ऐकायला मिळू शकतात. यामुळे तुमच्या मनामध्ये चिंता वाढेल आणि तुम्ही थोडेसे अस्वस्थ देखील होऊ शकता. आज संध्याकाळपर्यंत तुमचं एखादं थांबलेलं किंवा अडकलेलं काम पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नावाचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.